तर मंडळी, घरोघरी बाप्पांचं आगमन होतं. इकडे राजकीय नेत्यांच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन होताना दिसतंय. नारायण राणेंच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि राणेंच्या घरी बाप्पा आता विराजमान झालेत. नेहमीच चांगलं असतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र भेटतात. उत्सव आहे. अनेक वर्षांनी दोन भाऊ एकत्र येत आहेत. तू का अपशगुन करतोस? कुटुंब एकत्र येत आहेत दोघे. त्याचा काय संबंध आहे? अरे अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू वगैरे एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षीच येतो. त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला. ते आम्ही मला याच्या तुझ्या प्रश्नाला उत्तर मी काय देऊ इच्छित नाही. दादा, तुम्ही नितेशजींचा उल्लेख केला म्हणून काल रोरोला त्यांनी पाहणी केली. 1 सप्टेंबरपासून एक मोठा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होतोय. खरं तर एवढ्या आधी घोषणा झाल्या, 147 148 परवानग्या एवढ्या कमी वेळात घेतल्या. कसं वेगळं बघता? कारण तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यात, किती अडचणी असतात. नाही, ह्या अडचणीवर मात करून त्यांनी एवढ्या परवानग्या आणलेल्या आहेत, हे तुम्ही जनतेला सांगायला पाहिजे, मी नाही. माझ्या शुभेच्छा पूर्ण त्याच्याशी पाठीशी आहेत. आणि नितेश वेगवेगळे उपक्रम, बंदर आल्यानंतर, पोर्ट विभाग आल्यानंतर, फिशरीज आल्यानंतर तो चालू केला आहे. त्याचं तुम्ही कौतुक करायला पाहिजे. नितेशजी, तुमच्यासाठी हा गणेश जरांगे पाटील जे आहेत ते मराठा माहीत नाही मला. नितेशजी, हा गणेश उत्सव तुमच्याकडे किती आमच्या गणपतीला वर्गणी देतो का जरांगी? त्याचा पण उल्लेख करता तुम्ही. आज तुम्ही महाराष्ट्राचे मंत्री आहात आणि आज तुमच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना झाली. काही वेगळा आज मनात भावना आहेत तुमच्या? नाही, मला असं वाटतं की आज आम्हा राणे कुटुंबियासाठीच हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. कारण का गेल्या वर्षी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य राणेसाहेबांना खासदार आणि मी आणि माझे मोठे बंधूंना आमदार, आणि आता या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात असलेल्या ह्या मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आणि गणरायांनी आम्हाला राणे कुटुंबियाला जे आशीर्वाद दिले, यासाठी यावर्षी तर आम्ही मनापासून गणरायाचे आभार मानू. त्याचबरोबर जे काही जबाबदाऱ्या आम्ही कुटुंब म्हणून कोकणाची सेवा, महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्हाला ज्या ह्या पदाच्या माध्यमातून जबाबदाऱ्या खांद्यावर दिलेल्या आहेत, त्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडण्यासाठी गणरायाने आम्हाला शक्ती देव, आमच्यावर आशीर्वाद देव, एवढीच प्रार्थना यावर्षी मी करणार आहे. नितेशजी, 19 नंतर जवळपास 6 वर्षांनी वर्षावर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पा येतोय. खरं तर 19ला देखील सरकार आलं, पण सगळं काय झालं माहिती आहे. त्यांना एकंदरीत याला काय शुभेच्छा द्या? मला असं वाटतं की शेवटी जो 19ला निर्णय होणार होता, तो आता 24ला जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, तर 19ला पण महाराष्ट्राच्या जनतेने परत एकदा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुतीलाच आशीर्वाद दिला होता. पण काही काळ आपल्याला एकंदरीत ह्या झालेल्या बेईमानीमुळे थांबायला लागलं. पण आता 24ला महाराष्ट्राच्या जनतेने आमच्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जो थम्पिंग मेजॉरिटी दिलेली आहे, ऐतिहासिक मेजॉरिटी दिलेली आहे, आणि परत एकदा आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जी संधी दिलेली आहे. मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी लाडक्या बाप्पांचं आगमन झालंय आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानी सहकुटुंब आणि उत्साहामध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. लाडक्या गणपतीच्या आगमनामुळे शिवतीर्थावरती संपूर्ण कुटुंब आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुद्धा गणपतीचं आगमन झालेलं आहे. ढोलताशांच्या गजरामध्ये पंकजा मुंडेंच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. तर तिकडे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानी सुद्धा लाडक्या बाप्पाचं मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आलंय. दोन दृश्य बघतो. एकीकडे पंकजा मुंडेंच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन झालेलं आहे, स्वागत करण्यात आलंय. तर दुसरीकडे गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी आगमन झालेल्या दरम्यान इकडे काँग्रेस आमदार नाना पटोलेंच्या घरी सुद्धा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरी सुद्धा गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे. नाना पटोलेंच्या घरातली आपण दृश्य बघतोय, बाप्पाचं आगमन झालंय, तर दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेले आहेत. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष दोन्हीकडे करण्यात आला आणि लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. राज्याचे माजी सहकार मंत्री आणि राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या घरी सुद्धा बाप्पांचं आगमन झालेलं आहे. सहकुटुंब मनोभावे पूजा करत हर्षवर्धन पाटलांच्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील घरी सुद्धा बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. एकीकडे हर्षवर्धन पाटील यांच्या घरी बाप्पा विराजमान झाले, तर दुसरीकडे केसरकरांच्या घरातली सुद्धा आपण दृश्य बघतोय. सुंदर अशी सजावट दोन्हीकडे करण्यात आलेली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी सुद्धा बाप्पांचं भव्य मिरवणूक काढत पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय आणि वाजत गाजत आगमन झालेलं आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुद्धा स्थापन केलेल्या देशातील पहिल्या सहकारी साखर कारखान्यावरती आज गणरायाची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आलेली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकुटुंब गणरायाचं पूजन केलेलं आहे. अनेक दशकांपासून विखे पाटील परिवार आपल्या घरी गणपती न बसवता कारखाना स्थळावरतीच गणरायाची स्थापना करत असतात.